नमस्कार, मी डॉक्टर डी.एन. हंबिरे, डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन, विश्वराज हॉस्पिटल, पुणे. मित्रांनो, पावसाळा येऊ घातला की पुणे महानगर व आजूबाजूच्या परिसरामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या या साथीचे आजार आपल्याकडे थैमान घालतात. तर यापैकी डेंग्यू या आजाराबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. हा आजार कशामुळे होतो, याची नेमकी लक्षणं काय असतात, याचे निदान कसे करतात, याबद्दल काय ट्रीटमेंट करता येते व हा रोग भविष्यात होऊ नये म्हणून आपण काय प्रिकॉशन घ्यायच्यात याबद्दल आज आपण समजावून घेऊया. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्यामुळे होतो. या आजाराचे जंतू स्वच्छ पाण्यामध्ये, जसे की ओव्हरहेड टँक्समध्ये जमा झालेले पाणी, फुलदाणी, कुंड्यामध्ये साचलेले पाणी, फुटलेले टायर किंवा फुटलेल्या बाटल्या यामध्ये जमा झालेले पाणी यामध्ये पनपतं. याची नेमकी लक्षणे कशी असतात? डेंग्यू किंवा त्याला डेंगी असे म्हणतात. या आजाराची लक्षणे प्रामुख्याने डेंग्यू हेमरेजिक फीवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम याच्यामध्ये मोडतात. यामध्ये डास चावल्यानंतर साधारणतः 2 ते 7 दिवसामध्ये पेशंटला खूप ताप येणे, अंग दुखणे, सांधे दुखणे, अंगावर पुरळ येणे असे दिसतात. अंगदुखी इतकी भयानक असते की याला ब्रेकबोन फीवर असेही म्हणतात. साधारणतः तापेच्या 4थ्या किंवा 5व्या दिवशी रुग्णांच्या अंगावर पुरळ येऊ शकतात. काही लोकांमध्ये प्लेटलेट ही रक्तकणिका कमी झाल्यामुळे नाकातून, हिरड्यातून किंवा लघवी वाटे रक्तस्राव होऊ शकतो. त्याला डेंग्यू हेमरेजिक फीवर असं म्हणतात. काही लोकांमध्ये प्लाझ्मा कॅपिलरीजमधून लीक झाल्यामुळे छातीमध्ये किंवा पोटामध्ये प्लाझ्मा लीक होऊन प्लुरल एफिजन किंवा असायटिस म्हणजे या कॅव्हिटीमध्ये पाणी जमा होते आणि BP हा कमी होऊ लागतो. याला डेंग्यू शॉक सिंड्रोम असे म्हणतात. आता याचे निदान कसे करतात? साधारणतः डेंग्यूसाठी डेंग्यू NS1, IgM आणि IgG हे टेस्ट उपलब्ध असते. त्यासोबत रक्तकणिका किती कमी झाल्या आहेत ते पाहण्यासाठी CBC नावाची रक्त तपासणी केली जाते. काही लोकांमध्ये छातीमध्ये किंवा पोटामध्ये पाणी जमा झाले आहे का नाही हे पाहण्यासाठी छातीचा फोटो, एक्सरे किंवा सोनोग्राफी केली जाते. काही लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये प्लेटलेट काउंट्स खूप कमी होतात अशा लोकांमध्ये CBC किंवा तत्सम तपासण्या वारंवार केल्या जातात. याची ट्रीटमेंट कशी होते? साधारणतः डेंग्यूला असं नेमकं कुठलं औषध नसतं. अंगदुखी किंवा ताप यासाठी साधारणतः पॅरासिटामॉलच्या गोळ्या दिल्या जातात. सहसा पेनकिलर ह्या टाळलेल्या बऱ्या असतात. या आजारामध्ये साधारणतः 3 ते 5 लिटर पाणी पिणं आवश्यक असतं. ज्या लोकांना खूप मळमळ होते किंवा उलट्या होतात अशा लोकांना मात्र IV सलाईन दिली जाते. काही लोकांमध्ये प्लाझ्मा लिकेज झाल्यानंतर किंवा प्लेटलेट खूप ड्रॉप होऊ लागल्यानंतर स्टेरॉइडची औषधं दिली जातात. काही लोकांना, निवडक लोकांना ज्यांना रक्तस्राव सुरू होते किंवा प्लेटलेट नावाच्या रक्तकणिका 10,000पेक्षा कमी होतात अशा लोकांना बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात. प्लेटलेट्स देणे हे याचा मुख्य उद्देश हा प्लेटलेट वाढण्यासाठी नसून ती शरीराला तात्पुरती कुमक म्हणून दिली जाते. प्लेटलेट्सचा साधारणतः आयुष्य हे 1 ते 5 दिवस असतं. ट्रान्सफ्यूज प्लेटलेट्समध्ये हे आयुष्यमान साधारणतः 6 घंटे ते 24 घंटे असं असतं. त्यामुळे जोपर्यंत शरीर प्लेटलेट्स पुन्हा तयार करत नाही तोपर्यंत ही तात्पुरती दिलेली बाहेरची कुमक असते. भविष्यामध्ये हा आजार होऊ नये म्हणून आपल्याला काय प्रिकॉशन घेता येते? जसं मी सांगितलं की या आजाराचे जंतू हे स्वच्छ पाण्यामध्ये आढळतात. तसेच त्यामुळे ओव्हरहेड टँक्स वारंवार स्वच्छ केले पाहिजेत. फुलदाण्या किंवा कुंड्यामध्ये साचलेले पाणी वारंवार बदलले पाहिजे. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा होतो अशा पाण्याचा निचरा केला पाहिजे. ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते अशा ठिकाणी फवारणी केली पाहिजे. बाहेर जाताना फुल स्लीवचे कपडे किंवा मॉस्किटो रिपेलेंट क्रीमचा वापर करण्यात यावा. आपल्यामध्ये एक मत असते की डेंग्यू एकदा झाल्यानंतर पुन्हा होत नाही. असं काही नाही. डेंग्यूमध्ये 4 सेरोव्हार असतात. त्यामुळे डेंग्यू हा किती वेळाही होऊ शकतो. त्यामुळे डेंग्यूपासून प्रिव्हेन्शन हाच एक खरा मार्ग आहे.